रामकृष्ण हरी. कालच्या व्याख्यान मालिकेमध्ये आपण पाहिलं की प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये म्हणजे रघुवंशामध्ये सत्वशील राजा होऊन गेले. प्रत्येकाच्या राजाच्या वंशा म्हणजे कारकिर्दीमध्ये त्याने सत्व कधी जाऊ दिलं नाही. त्यापैकी राजा हरिश्चंद्र तारामती सत्यमेव जयते ही रघुवंशाची रीत अशी आलेली आहे. विश्वामित्रांना हरिश्चंद्र राजाने स्वप्नामध्ये दान मागितलं होतं. ह्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, विश्वामित्राचा ह्याचं सत्वहरण करायचं आहे. ही एक परीक्षा आहे. तर आपण कुठली गोष्ट करत असताना वचनस्फूर्ती याला म्हणतात. वचनाची स्फूर्तता करण्यासाठी वाटेल ते काही करायला माणूस तयार असतो, त्यावेळेस त्याचं सत्वहरण होत नाही. आणि त्या न्यायाप्रमाणे विश्वामित्रानं राजा हरिश्चंद्राचं सत्वहरण करायचं ठरवलं. आणि त्यांच्या काळामध्ये अशी रीत होती पूर्वीपासून, उदार अंतकरण म्हणजे संपत्ती अधिक हृदयाची श्रीमंती यांच्या कर्तृत्वानुसार दिसतं. तर हृदयाची श्रीमंती ही हरिश्चंद्र राजाकडे होती, उदार अंतकरणाची होती. शेवटी स्वतःला काही राहिलं तरी हरकत नाही, पण ते एखाद्याला दान द्यायची त्यांची पात्रता असायची. आणि त्याच न्यायाप्रमाणे हे विश्वामित्रानं सत्वहरण करायचं ठरलं. आणि सत्वहरण करायचं आणि दान म्हणजे राज्य हे दान द्यायचं आणि काही जरी एक सुवर्ण मोहरात सुद्धा त्यांना द्यायच्यात हे मागितलं विश्वामित्राने. ही घटना फक्त स्वप्नातच झालेली, जागृती सुद्धा नाही. विश्वामित्राने सर्व काही दान मागितलं आणि सर्व राज्यातलं जी काहीच घ्यायचं नाही. आणि रोहिदास म्हणजे सांगायचं तात्पर्य तारा राणी सुद्धा मग कुठंतरी त्याचं पूर्तता करण्यासाठी ते कांबी द्यायच्या होत्या त्यांना सुवर्णाच्या. आणि मग ते कसं मिळवायचं, आता राज्यातलं तर काही घ्यायचं नाही. ह्या घटनेस्तव यांना बाहेर पडावं लागलं. मग अयोध्यापासून ते हे काशी काय लांब अंतरावर आहे, ते काशीला चालले. नगरीतले लोक दुःखी होऊ लागले, असा उदारदाता राजा आम्हाला मिळणार नाही. मग आता ज्यावेळेस प्रजावर प्रेम करायचं ठरलं, त्याला राजा म्हणून घ्यायचा अधिकार आहे. त्यावेळेस प्रजावर आतूनात राजा म्हटलं की ते प्रेम करत होते. स्वतःच्या मुलाचा आधी बाजूला सारायचे आणि ते प्रजेवर आतून मुलासारखं, मुलापेक्षाही जास्त त्यांचं प्रजेवर प्रेम करायचे. त्यावेळेस त्यांना राजा म्हणून घ्यायचा अधिकार आहे. त्यावेळेस ते राजे तसे होते. त्यावेळेस असल्यामुळं राजा जर समजा सत्वशील असेल, जनता सुखी असते. आणि राजा जर समजा बेबूत निघाला, मूर्ख निघाला, जनतेला त्याचं राजाचं कर्माची फळं जनतेला भोगावं लागतात. त्या न्यायाप्रमाणे तसं नीतितत्वशील असे रघुवंशमध्ये राजे आहेत. त्यापैकी हे हरिश्चंद्र होते. त्यांच्या सत्याला तडा जाऊन दिला नाही, वाटेल ही काही करायला तयार झाले. आणि शेवटी तर ते रोहिदास असला लहान का मुलगा, आणि जसा राजा आहे तशी त्याची पत्नी होती, एकनिष्ठा सत्यपतिव्रता तारा राणी.
पती हाच परमेश्वर मानणारी होती. सांगायचं तात्पर्य, पतीचं पूर्ण आयुष्य, भविष्य, यश, कीर्ती त्यांच्या पत्नीच्या हातात असतोय. पत्नी जर समजा पतीची एक निष्ठाने सेवा करत असली आणि पती हीच परमेश्वर मानणारी जरी असेल, तर पतीला त्याचं आयुष्य वाढवायची ताकद त्या पत्नीमध्ये आहे. श्रीमंती वाढवायची ताकद, शक्ती पत्नीमध्ये आहे. अर्थात श्री हरी विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे आणि म्हणून श्री हरी विष्णूंना काही कुठल्या गोष्टीचं कमी नाही. तसंच आहे. पण पती हा परमेश्वर मानणारी आणि सर्व पत्नी पतीची शब्दाची अंकित असणारी, पूर्णस्व पतीवर त्यानं समर्पित करणारी असावी. आणि त्यावेळेस हे जी काही प्रपंचाचा गाडा हाकत असताना जे लागणारी साधन सामुग्री आहे ती साध्य होती. आताचा परिस्थिती विचार केली तर फार उलट आहे सगळं. त्यामुळं किती आलं तरी माणसाला कमी पडतंय, किती आलं. आणि त्यावेळेच्या काळात थोडं जरी असलं तर भरमसाठ असायचं. कारण का त्यावेळेस जी श्रद्धा आहे, एक निष्ठा पतीवर होती पत्नीची, ती आताच्या काळखंडामध्ये राहिली नाही. घर बांधलं, फार आलिशान बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये जर संस्कृती नसेल, पत्नीचं पतीवर प्रेम नसेल तर, आणि पत्नी ही वारंवार जर समजा पतीची अपमान करीत असेल, तो कसला श्रीमंत. पैशाने श्रीमंती मापता येत नाही, विचाराने श्रीमंती मोजली जाते. ज्याची पत्नी शब्दाच्या बाहेर नाही पतीच्या, आणि पूर्णस्व पतीचं त्यानं सर्वस्व अर्पण आपल्या देहपतीला समर्पित केलेलं आहे आणि ती दासत्व त्याने स्वीकारलेलं आहे, त्यावेळेस लक्ष्मी त्या ठिकाणी जवळ राहते. त्याला लक्ष्मीची उपमा दिली जाते. आणि आताच्या स्त्रिया मानाला स्त्रिया आहेत, वारंवार पतीची असणारी अपमान करतात. त्याला तथ्य राहत नाही. त्याच्या जीवनामध्ये श्रीमंती पैसा कधी आला तरी कधी टिकून राहत नाही, समाधान राहत नाही. हे शास्त्र सांगतं, मी स्वतःचं मनाचं कधी सांगत नाही. त्याला ह्याला अनुसरूनच प्रारब्धाचा भोग चुकलेला नाही कोणाला. प्रारब्धच ही सर्व क्रिया घडायला लावतो. प्रारब्धानुसार कोणाचा ना वरिष्ठांचा शाप आहे, त्यावेळेस शापानुसार प्रारब्ध घडत असतो. जगाच्या मालकाला सुद्धा शाप होता आणि शापामुळे त्याला 7 जन्म घ्यावं लागलं. दुर्वासाचा शाप लागल्यामुळं भगवंताला 7 जन्म घ्यावं लागलं. आणि एका जन्म घेत असताना एवढा त्रास भोगला देवानं, तेवढा आपल्याला त्रास. सांगायचं तात्पर्य, कोणाचा तरी शाप लागतो म्हणून त्रास भोगायची पाळी येते. पण ते एकदा शाप जर लागला ते चुकत नाही. ते पूर्णतः त्या शापाची पूर्तता पूर्ण होस तर ते आपल्याला पीडा भोगावं लागते. आणि त्याला जर समजा मला एवढं दुःख झालंय, मी का पीडा भोगू म्हणलं ना, आत्महत्या करा निघाला, ती पाप अधिक पुण्य, पुण्य अधिक पाप, हे वाजाबाकी केली तर पापच होतं. त्या न्यायाप्रमाणे ती फेडल्याशिवाय गत्यंतरच नाही. मागच्या जन्माचं पाप आणि ह्या जन्मातलं पापाचा डोंगर होतो. वजरलय पोहणे अबगताशी, अशी अवस्था होते. तर ह्या कथेला अनुसरूनच हे तारा राणी हे निघाले असताना नगराच्या बाहेर निघाले. लोक बळवंतांची करू लागले, रडू लागले. दुःखाचा त्या ठिकाणी ओघ वाहू लागला. त्यांना अडवू लागले. आणि हरिश्चंद्र निघाले असताना माणसं त्यांना नगरातली अडवू लागली, जाऊ नका म्हणू लागली. आम्ही तुमच्या संग येऊ तुमच्या कर्मामध्ये आम्ही सहकार्य हो,
असं ज्यावेळेस म्हणल्यानंतर ते राजे असणारा त्यांचं त्या नगरीतल्या लोकांचं शांतमन केलं. बाबांनो, मी राजा नाही तुमचा, हे नगरी विश्वामित्र राजे आहेत, हे नगरी मी दान केलेली आहे, आता मी राजा राहिलो नाही. त्या राजाची अवस्था रंकासारखी झाली, भिकाऱ्यासारखी झाली. आणि तो हरिश्चंद्र असणारा त्याची कांबीची पूर्तता होईना म्हणून ते नको त्या मार्ग त्यांनी पत्करला. शेवटी ते कांबी मिळवायसाठी पण सत्व कधी हरवून दिलं नाही. ते काही प्रयत्न केला. शेवटी जर पत्नी इकायची पाळी आली, मुलगा इकायची पाळी आली, आणि ती कांबी तिचं येणारा पैसा आहे, ते पैसा ते पूर्तता त्याची कस्तरी केली. आणि शेवटी स्वतःला आणि हे जण असणारे सर्वजण ते ह्याला काशीला येत असताना पायात चप्पल नाही, त्राही पाण्याचा थेंब नाही, त्या ठिकाणी येत असताना इतकं सूर्याला सुद्धा त्या विश्वामित्राने आज्ञा केली की जास्त तपवायची इतका. कारण का सत्व पाहिजे आहे, सत्वासाठी काही करायला तयार असतो देव. आणि ज्यावेळेस त्याची सत्वाची पूर्तता परीक्षेमध्ये पूर्ण पास होईल त्यावेळेस काय होतं आपण पुढं पाहू. तर हरिश्चंद्र राजा ह्याला येत असताना ऊन तर लाहीलाही झालेलं आहे, उन्हाचं तापमान वाढलेलं आहे, पाणी काय त्या ठिकाणी येत असताना पाणीचे पत्ता नाही, तोंडाला कोरडं पडली. रोहिदास बाळ त्याला चक्रा येऊ लागल्या, काय करायचं. पण कसा बसा तर त्यांनी काशी जवळ आली. आणि तरी सुद्धा विश्वामित्र ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले, सर्व काही हिरकून घेतलं, काही शिल्लक ठेवलं नाही. फक्त कपडे अंगावर तेवढीच शिल्लक, बाकीचं काही ठेवलं नाही त्यांच्याकडलं, सर्व हिरकून घेतलं. म्हणजे दान मागणं. आणि शेवटी हा असणारा विश्वामित्र आपलं ते हरिश्चंद्र असणारा डोंब्या घरी राहिला. आणि तिथल्याच म्हणजे काशीतल्या ब्राह्मणांना हे तारामती आणि रोहिदास त्यांना ऐकलं आणि त्या वचनाची पूर्तता कस्तरी झाली. डोंब्या घरी असणारा हरिश्चंद्र राजा पाणी वाहू लागला, नको ते काम करू लागला. त्यांना एकच काम होतं की त्या मशान वाटिकेमध्ये प्रेत आलेली जाळायची आणि त्याचे काय असणारी बिदादी घ्यायची ठरलेली, ही त्यांचा रोजचा नियम. इकडे असणार रोहिदास बाळ नेहमीप्रमाणे मित्रासंग खेळत असताना तो एखाद्या तिथल्या फुलाच्या बागेत गेला असताना हा रोहिदास हा असणारा विश्वामित्र तरी सुद्धा गप्प बसणार, सर्पाच्या रूपात असणारा सर्प झाला आणि त्या रोहिदासाला चावला. तिथला मुलगा कस्तरी पळत आला आणि सांगितलं, तुमचा रोहिदासाला सर्प चावलेलं गतपरान झालेलं आहे. काय त्या मातेचे हालहाल झाले असन जीवाची. ताराराने काय प्रारब्ध भोग, काय दुःख सहन करायची पाळी त्यांना. एवढं असताना ते कसं बस तरी असणारा त्या रोहिदासाला घेतलं, कवटाळलं आणि त्याचा अंतविधी करायचा आहे. कसं करायचं, काय कसं बस तरी आले त्याला घेऊन. पैसा तरी एक कवडी नाही जवळ, अंतविधी जर करायचा आहे. आणि हे असणारा वय वाढल्यामुळं दाढी वाढली होती हरिश्चंद्राची. आणि हा रक्षकदार असल्यामुळे तिथंच फक्त त्या मशान वाटिकेमध्ये आल्यानंतर त्याचं काहीतरी ठरलं, बिदा जी असते ती बिदाती द्यायची आणि जाळायचं, प्रेत जाळायचं, असे त्यांचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे ज्यावेळेस हरिश्चंद्र ओळखीला ही कोण आहे पण ओळख द्यायची नाही.
आणि त्या मातेने कसं तरी रोहिदासाला घेऊन आणलं आणि आता ह्याला अंत्यविधी करायला पैसे नाहीत. मग त्या ठिकाणी गायवाया केली. गायवाले झाल्यानंतर शेवटचा टप्पा विश्वामित्राचा होता आणि अंत्यविधी वेळेस तिथेही त्या ठिकाणी द्वैतभाव निर्माण झाला आणि शेवटी मात्र येत असताना, माघारी येत असताना ती सुद्धा, त्या ताराराणी सुद्धा गतप्राण व्हायची वेळ आली. तिथंच झालीच. वनवे राहायला हरिश्चंद्र संपलं म्हणलं आपल्या जीवनाचं काय. परत असणारा, वाटेत येत असताना वाघाच्या रूपात त्या ठिकाणी नटला हा हरिश्चंद्र, आपलं ते विश्वामित्र. खावा असं विचारत, तुझा देह तुला समर्पित असं म्हटल्याबरोबर खरं शेवटचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण, त्या ठिकाणी सत्वशील असणारा हरिश्चंद्र राजा उतरला आणि परत असणारा देव प्रगट झाले. सांगायचं तात्पर्य, ज्यावेळेस सत्वहरण झाल्यानंतर, एवढे सत्वासाठी पराकष्ट केल्यानंतर विजय प्राप्त होत असतो. आपण प्रपंच करत असताना जे आपलं सत्व आहे, सत्य आहे, ते सत्य मोडता कामा नये. आजच्या रेलमध्ये आपल्याला एक व्याख्यान मालिकेमधून एकच शिकायचं आहे. ठेविले अनंत तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. जसं भगवान परमात्म्याने ठेवलं आहे आणि तसंच राहिलं पाहिजे. चित्तामध्ये समाधान आहे. समोर आपण, भगवंताने आपल्याला फार दिलेलं आहे, पण आपण त्याची किंमत करत नाही. आपल्यापेक्षाही काही जण गरीब असतात, त्यांची अवस्था बघा. काही जण रस्त्यावर फिरत असतात, त्यांची अवस्था बघा. काही जण भाकरीसाठी वनवन फिरत असतात, त्यांची अवस्था बघा. काही जणांची असणारी सकाळची भाकर कसं बशी तर मिळली, संध्याकाळी मिळती की नाही, मिळत बी नाही. कधी कधी उपाशी झोपायची पळी येते, त्यांची अवस्था पहा. त्यांच्यापेक्षाही आपण बरंच, भगवंताने आपल्याकडे काहीतरी दिलेलं आहे, त्याला कृतीची जोड आहे. कृती केल्यानंतर आणखीन काही मिळेल. भगवंताचे जर मनात आलं, रंकाचा राजा होऊ शकतो आणि राजाचा रंक होऊ शकतो. हे देव करतो. आपण म्हणतो देव काय करतो, देव हे करतो. तुमचं कर्म जर समजा कर्म करत असताना वाकडा पाऊल जर पडला, लगेच देव रंक बनितो, भिकारी बनितो. आणि कर्म म्हणजे सत्व जर नाही जाऊन दिलं, काही केलं तरी त्याची बढती होते. आपल्या देशाचे पंतप्रधान सध्याचे, चहा विकणारा माणूस पंतप्रधान होतो. ह्याच्या पाठीमागचा इतिहास काय? तर भगवंताच्या मनात जर आलं, तो माणूस वंच पदाला नेऊन ठेवतो. सांगायचं तात्पर्य, आपलं जीवन जगत असताना जे सत्य आहे, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, आणि सत्याचा शेवटी विजय होतो. म्हणून कधीही सत्य पत्करलं तर सत्याची जे मिळालेली इमारत आहे ती दमाने वाढते, आणि असत्याने जे पैसा मिळालेला आहे तो पैसा चटकीने श्रीमंती करतो, आणि ती लक्ष्मी असणारी स्थिर नसते, आणि कधी आपल्या डोळ्याजगत ती संपतो माणूस. असं काही उदाहरण आहे. आपलं जीवन जर समजा संपत्तीवान, संततीवान बनायचं असेल, ते सत्यच स्वीकारलं पाहिजे. आजच्या या व्याख्यान मालिकेतून आपल्याला एवढंच घ्यायचं आहे. सत्याच्या शेवटी सत्यच होत असतं, आणि हीच सत्य कडाला नेणारे. सत्यामध्येच ईश्वर आहे, सत्यामध्येच पुण्य आहे, सत्यामध्येच
सर्व काही साध्य होतं. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरु.